माझे कुटुंबीय गेले 5 वर्ष डिजिटल वारकरीचा म्हणजेच आपल्या अजितचा व्हिडिओ बघतोय. महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी हे एक सर्वसामान्य वारकऱ्यापर्यंत मी माझ्या मनात विचार होता की त्यांची माझी भेट व्हावी आणि अचानक ते मला समोर दिसले. नमस्कार मंडळी, पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोरबोले, महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी. आळंदी ते पंढरपूर पायी वारीचा आजचा 4था दिवस आणि आपलं 5वं वर्ष आहे. आणि आज माऊलींची पालखी दिवे घाटातून सासवडला आणि बरोबर नेमकी आजच चप्पल पण जायची होती यार. नेमकं एवढा मोठा रस्ता चालायचा आहे आज, त्यात डांबर. जाऊ दे आता, काय देवाच्या नावाने चांग भलं. हा मी माझ्या मनात विचार होता की त्यांची माझी भेट व्हावी आणि अचानक ते मला समोर दिसले. बट ज्यांना यायचं आहे ते येतात आणि त्यांना भेटतो पण मी. असं सांगून भेटत नाही, असं डायरेक्ट भेटतो, डायरेक्ट रेड हँड. काळ्या ढगा नको तू पडू रे, नको 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 पडू पडू पडू, नको 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 पडू पडू नको पडू नको नको नको. एक छोटी पोरगी पळत पळत आली, धडकली मला. मला यायला कोणाचे बारकं पोरगं सोडल्या अंगावर असं पडलं असतं तर तेवढं त्या पोरीचे वडील आले आणि मग ते म्हणाले, अहो तिला तुम्ही खूप आवडता, तुमच्या व्हिडिओला एन्जॉय करते वगैरे. अरे त्यांनी काय बोलले नाही, व्हिडिओ वगैरे काढला नाही, कारण त्यांना ते अपेक्षित नव्हतं. त्यांना फक्त ती प्रतिक्रिया द्यायची होती समोर. लय मस्त भारी. ते पार्लेजीवर बिस्किटवर नाही का एक छोटी मुलगी, तर सेम तशी होती. माझ्याकडे नसलेल्या माहितीच्या अनुसार माऊली पुढे गेलेले आहेत आणि हा जनसागर वारकरी सागर. सदा माझे डोळा छान दिसते पहा. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी राधा पवार. मी आणि माझे कुटुंबीय गेले 5 वर्ष डिजिटल वारकरीचा म्हणजेच आपल्या अजितचा व्हिडिओ बघतोय. कंटिन्यू माऊलींचं दर्शन होत आहे आणि ह्याच्याहून थोरपुण्य अजून काय कमवतील. थँक्यू अजित, थँक्यू डिजिटल वारकरी, थँक्यू महाराष्ट्र. रामकृष्ण. आपल्याला ऊन आणि धूळ हा जो पट्टा आहे ना, हडपसरनंतर फुरसुंगी आणि दिवे घाटाच्या मधला, दरवेळेस धूळ खूप आहे यार इथे. त्याच्यामुळे मी दुपारी थांबलो तासभर. म्हटलं एवढ्या उन्हात जर आज चाललो तर पुढे सगळा कार्यक्रम माझा होईल, माझा. त्यापेक्षा थांबलेलं बरं म्हणून थांबलो. आता सावली दिसेल तसं तसं चालतो आहे. आता कुठे आहे मी काय माहिती मलाच माहिती नाही. अरे बापरे, हा कुठला रस्ता आहे? रस्ता बंद केल्यामध्येच पायऱ्या काय, मंदिर आहे काय, दर्शन रांग. बापरे, नवीनच आहे, नया आहे हा रस्ता. हे बघा जेवढ्या लांब गर्दी दिसते ना, सगळी धूळ आहे, सगळीच्या सगळी धूळ आहे. आणि एवढे सगळे लाखो माणसं त्याच सिमेंटच्या धुळीतून चालत आहेत. कसं चालायचं सांगा आता. काय रे देवा, पाऊस पण नाही. आता पाऊस नाही पडत, पडेल भरोसा नाही देवाचा. अलीकडने मला पडे इच्छा घेऊन मनाची उरी ग, पायी चाललो मी पंढरी ग, पंढरी माझ्या विठुरायाची पंढरी. हा अच्छा सिला दिया भगवान तूने ऊन दे के मेरे. और बापरे, धूळ रे, बघवतच नाहीये डोळ्यांना. एकतर ती धूळ आणि त्यातून जर हवा सुटली मग तर काय बाबा, धुळीचा पूरच डेंजर एकदम. हे बघा सुंदर बैल जोडी कुठे गेली. बैलाच्या कपाळी गंध, छाती केसरीची. हे कुठल्या रथाचे आपल्याला माहिती नाही आहे म्हणून मी, बापरे पण लयच शिंग कसली आहेत बाबा. म्हणजे बैलाच्या जीवात जर अंगात जर देव आला तर तो कसा दिसेल असं टाईपचा धष्टपुष्ट. आणि बघा ना काय अवस्था आहे, रस्ते बघा ना. म्हणजे कामच करतंय, प्रगतीत चालू आहे
पण क्या करे ऐसे प्रगति का भाई जिससे तकलीफ हो इंसानों को. हुईश एवढ्या धुळीमध्ये वडापाव विकतायत रे बाबा बाबा. आता खायची आहे कशी नसणार आहे मला काही फरक पडत नाही. मला पोटात फक्त घालायची आता बस. अयो पहिलंच पोट भरलं. या ठिकाणी सर्वांना विनंती. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत तरीसुद्धा माऊली अजून दिवे घाटात गेलेले नाही आहेत. जे तिथं दिवे घाटात सुरुवातीला जी वेस आहे ना पिवळ्या रंगाची तुम्ही व्हिडिओमध्ये बघितली असेल तिथंच आहे अजून माऊलींची पालखी. कारण हा सगळा ट्रॅफिक झालेला आहे जॅम. आणि मी इतका मागे होतो पण कसा आलो माऊलीच्या पुढे आलो. माऊलींनी पुढे पाठवलं फास्ट फॉरवर्ड केलं आय डोंट नो. पण मी पोचलो आहे. उन्हाने डोकं हे दुखायला लागलं मेंदू जरा. हश आता माऊली येईपर्यंत 5 मिनटं बसतो जरा. दिवे घाट सुरू झाला आहे म्हणजे मी चालू केलेलं आहे. माऊली येत आहेत पण एवढं डोकं दुखायला लागलं उन्हामुळे उन्हात चालल्यामुळे. मग बसलो म्हणजे देवाला बोलू डोकं दुखायला देवा काहीतरी कर. मग हे आले बघा देव. अरे तुम्हाला अजून एक बातमी सांगायची पण सांगतो. डोकं गोळी दे गोळी हॅपी बर्थडे गोळी खातो गोळी. डोकं दुखायला लागलं. पाणी दे. चमत्कार नाही तर काय. कारण माऊलींच्या पालखीपासून 2.5 तास मी मागे होतो तरी सुद्धा माऊलींच्या पुढे पोहोचलो. माऊली दिवे घाटाच्या खालीच होते. मी दिवे घाटाच्या पुढे आलो. चक्कर आली डोकं दुखायला लागलं म्हणून एका पॉईंटला बसलो तर माऊलींची पालखी आली. कुठे थांबली एक्झॅक्टली माझ्या डोळ्यांसमोर. आणि जो 5 वर्षामध्ये मी कधी असा व्हिडिओ काढला नाही तो व्हिडिओ आज मी काढला. माऊलींची पालखी माझ्यासमोर दिवे घाटात थांबली आणि मला हवा तसा व्हिडिओ काढायला भेटलाय. किती वेळ थांबले ते. याला चमत्कार नाही तर तुम्ही काय बोलणार तुम्ही सांगा मला. आणि कुणासोबत घडलंय डिजिटल वारकरी सोबत. डिजिटल वारकरी नाद करायचा नाही माऊली. म्हणजे महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी जे वारीमध्ये जे त्यांचे व्हिडिओ वगैरे असतात ते म्हणजे कसे रिअल वारी ते करत असतात नाही का. आणि जे रील स्टार वगैरे आहेत ते फक्त लाईक व्ह्यूसाठी फक्त वारीमध्ये फोटोसाठी आलेले असतात. पण महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी ही एक सर्वसामान्य वारकऱ्यापर्यंत. धन्यवाद. रामकृष्ण हरी. मी आत्ता परत थकून भागून साईडला बसलो जरा तिकडून त्या बाजूने ह्या बाजूला आलो. म्हटलं जरा आता बसून जरा काम करूया. पण तेवढ्यात एक माणूस मागून ओढत आला आणि मी विचारलं नाव तर त्याने सांगितलं भुजबळ. तर मला माहिती आहे की व्यक्ती जो मला नेहमी मेसेज करतो आणि मी रिप्लाय खूप उशिरा कमी रिप्लाय करतो. मग त्यांनी जेव्हा सांगितलं नाव मला वाटलं नाही हा तर लय जुना माणूस आहे आणि लय मेसेज केले. म्हटलं बोलूया. मग त्यांनी जेव्हा त्यांचं मत व्यक्त केलं वारीबद्दल म्हणजे मी दाखवतो त्या वारीबद्दल जे की खरं आहे जे की खरं मत आहे. पण असं सगळे पटापट असं व्यक्त करत नाहीत रे लोक. असं बोला ना कौतुक करा बिंदास. करतो ना मी वारी करा कौतुक. बाकी त्यांना द्या थोडासा आशीर्वाद. रामकृष्ण. आज ना मोस्टली मला जे लोक भेटले ते मोस्टली सगळे जुने होते म्हणजे 5 वर्ष 4 वर्ष जुनेवाले. ती राधा भेटली त्यांचं फॅमिली बघते. दुसरा एक मित्र भेटला ते भेटले. आणि अजून एक फॅमिली आहे त्यांचा पण फोटो टाकतो मी इंस्टाग्रामला सगळे अपडेट्स टाकतो मी. असे खूप जुनी मंडळी मला भेटले जे माझ्यासोबत 5 वर्षापासून जोडलेली आहेत. तर अशा सगळ्या लोकांना जेव्हा मी पहिल्यांदा भेटतो तेव्हा माझ्या मनात तेव्हा ते उत्सुकता असते की बाबा
प्रत्यक्षामध्ये कसं वाटतं बोलून. कारण कमेंट्सवर तर मी बोलतो, सर्वांच्या मेसेजवर रिप्लाय करतो, पण प्रत्यक्षात वेगळं वाटतं. आणि समोर पण जेव्हा माणूस त्याच आत्मीयतेने बोलतो, अदबीने बोलतो, आदराने बोलतो, तेवढंच प्रेम असतं मनामध्ये, की त्यांना पण अभिमान असतो की काहीतरी चांगलं करतो मी. त्यांच्या डोळ्यामध्ये माझ्याबद्दलचा अभिमान, माझ्याबद्दलचा आदर बघून मला प्रेम वाटतं की बाबा यार, माझ्या फॅमिलीनंतर अशी काही माणसं आहे ज्यांना मी काहीतरी आनंद देऊ शकतो त्यांच्या आयुष्यामध्ये. त्यांचे फॅमिली बघतात, घरचे आजी आजोबा बघतात, आईवडील बघतात. सो ह्या सगळ्यांसाठी मी खूप खूप आभारी आहे सर्वांचा. आणि आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय. तुमचं प्रेम मला कमेंट्समध्ये मिळतं आहे. कमेंट्सवर मी वेगळा व्हिडिओ करतो. असेच व्हिडिओला रिप्लाय करत जा, कमेंट करत जा, मला सांगत जा काय पाहिजे ते. आणि खूप खूप उपकार तुमचे, माऊलीचे, माझ्या माऊलीचे, जगत माऊलीचे. आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल.